नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त पौष्टिक असा सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेस पटकन होणारा नाश्ता म्हणजे उपमा कसा करायचा ते बघणार आहे। तर हा उपमा आवर्जून असा नाश्त्यामध्ये खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि मस्त खूप मऊ लुसलुशीत बनून तयार होतो। याला उपीट सुद्धा म्हटले जाते। तुम्ही हा नाश्ता मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। खरंच खूप असा टेस्टी आहे, झटकीपट रेसिपी आहे, खरंच खूप सोपी आहे। तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल, कुठे स्किप करून बघू नका। आणि मुळात म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त तोंडात टाकता क्षणी विरघळणारं उपीट किंवा उपमा बनवायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी रवा आहे, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतले। शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यासुद्धा मी अशा बारीक कट करून घेतल्या। तर सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर इथं 1 चमचा तूप गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे आणि खमंग असा भाजून घ्यायचा। लक्षात ठेवा, रवा भाजताना याचा रंग चेंज झाला नाही पाहिजे। आपण शिरा बनवताना जसा रवा भाजतो तसा भाजायचा नाही, हलकासा 4 ते 5 मिनिट गॅस मंद आचेवर करून हा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि इकडे पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे। हलकासा 5 मिनिट फक्त हा आपण रवा भाजून घेऊया। याचा कलर बदलला गेला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, नाहीतर मग हा गुलाबी रंगावर भाजला गेला तर उपमा खाताना असा कळवट लागेल। हलकासा फक्त 5 मिनिट आपण याला भाजून घेऊया। बघा इथे मी हलकासा रवा भाजून घेतला आहे, याचा रंग अजिबात चेंज झाला नाही। आता लगेच हा वाटीमध्ये काढून घेऊया। बघा असाच रवा भाजून घ्यायचा, जास्त ओव्हरकुक करू नका, नाहीतर मग उपीट खाताना छान लागणार नाही। याला उपमा किंवा उपीट असे सुद्धा म्हणतात। सगळा रवा काढून घेऊया। आता इथं बघा त्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। भांड्याच्या जास्तीचा पसारा नको म्हणून तीच कढई घेतली मी। यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं, यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया। खरपूस रंगावर येईपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे तळून घ्यायचे। बघा इथे मस्त असे खरपूस रंगावर शेंगदाणे तळून झाले आहे। तर लगेच याला काढून घ्यायचं। बघा संपूर्ण तेल असं नितळून घ्यायचं आणि लगेच एका वाटीमध्ये घालून घ्यायचे आहे। आपण वरनं हे घालण्यासाठी तळत आहे। आता त्याच तेलामध्ये मोहरी छान फुलून घ्यायची आहे। बघा मोहरी छान तळतळली आहे, छान असा आवाज येत आहे। आता यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घेऊया। बघा यामध्ये कांदा घातला आहे आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया। बघा इथे कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला आहे। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची, हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 2 मिनिटं हे मिश्रण कढीपत्ता आणि मिरची कांद्यासोबत व्यवस्थित 2 मिनिटं परतून घेऊया। बघा कढीपत्ता आणि मिरची कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर इथं 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलं, हे यामध्ये घालून घेऊया। आणि यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा यामध्ये घालून घेऊया। आता पाण्याला छान एक दणकून उकळी काढून घेऊया। बघा इथं पाण्याला व्यवस्थित अशी दणकून उकळी आली आहे। आता या उकळत्या पाण्यात आपल्याला रवा घालायचा आहे। गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला हा रवा यामध्ये घालायचा आहे। एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने हे मिक्स करून घ्यायचा। याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, याच्या व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या। एकदम मऊ लुसलुशीत हे उपमा बनवून तयार होतो आणि मस्त असा हेल्दी नाश्ता आहे हा, किंवा मग मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा हा नाश्त्यासाठी तुम्ही देऊ शकता। व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित याला परतून घेऊया। आता यामध्येच आपल्याला चव बॅलन्स करण्यासाठी अगदी चिमूटभर साखर घालायची आहे। व्यवस्थित हे यामध्ये मिसळून घ्यायचे। इथे यावर एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। बघा इथे 5 मिनिटाची वाफ मी काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत आपला उपमा बनला आहे।
तर यामध्ये आपण शेंगदाणे घालूया. सगळ्यात शेवटी शेंगदाणे घालायचे, एकदा मिसळून घेऊया. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेच गरमागरम उपमा सर्व करून घेऊया. बघा इथं मस्त आपला गरमागरम उपमा मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे. एकदम असा मऊ लुसलुशीत झाला आहे. तोंडात टाकताच क्षणी विरघळेल असा झाला आहे आणि खायलाही खूप असा टेस्टी लागतो. तर हा पदार्थ नाश्त्यामध्ये खाल्ला जातो. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेस पटकन आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा हा नाश्ता देऊ शकता. करायला खूप सोपं आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे, कारण हा नाश्ता खूप असा टेस्टी असतो. एकदा रेसिपी करून बघा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.